नमस्कार, मी तारका पेडणेकर. गेले कित्येक दिवस आम्ही हे जे वाळू उपसा होतोय टेंडरच्या नावाखाली आणि त्याच्या व्यतिरिक्त जे रात्री अवैधरित्या जे उत्खनन होत आहे याच्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करतोय शासनाकडे. कलेक्टर ऑफिसला गेलो, तहसीलदार मॅडमकडे गेलो, नायब तहसीलदार मॅडमकडे गेलो, सगळीकडे गेलो. जे जे फॉर्मॅलिटीज आहेत आम्ही ते सगळे कंप्लीट केलेले आहेत, पण एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला दाद मिळत नाही आहे. हे होडीवाले आज इथे मागे लागलेत खूप दाखवायला की आम्ही आमच्या चिन्हांकित जे काही पॉईंट आम्हाला दाखवलेले आहेत त्याच्या पलीकडे काढतोय, पण हे रोज आमच्या दारात असतात आणि रोज यांना आम्हाला हाकवावं लागतं की आगे जाओ भैया आगे जाओ. त्याच्यात दुसरा भैया येऊन सांगणार ह्याने इथे होडी लावली तर मी तिथेच लावणार, असं म्हणून आमच्या घरासमोर इथे सगळीकडे जत्रा लागलेली असते. आज आता हे उपोषण आम्ही करतोय, त्याच्यामुळे होड्यांची संख्या तुम्हाला इथे कमी दिसते, पण ही आहेच. बरं, हे आम्हाला सांगतायत की वरून त्यांना ऑर्डर्स आहेत की तुम्ही उत्खनन करू शकता. आमची मागणी ही होती की इथे जेव्हा सर्वे झाला आणि ज्या अधिकाऱ्यांच्या समक्ष ते झालं तेव्हा ग्रामपंचायतीला इन्फॉर्म नव्हतं केलं, स्थानिक म्हणून आम्हाला कोणालाही काही सांगितलं गेलं नाही आणि परस्पर हे सगळं झालेलं आहे. तर आता इथे पुन्हा एकदा सर्वे व्हायला हवाय. आम्हाला या पट्ट्यात वाळू उपसन नकोच आहे, दिवसाही नको आहे आणि रात्रीही नको आहे. पण आता ज्या टेंडरच्या नावाखाली इथे जे सगळं सुरू आहे तर आम्हाला त्यांनी सीमा दाखवावी असं आम्ही म्हणतोय. आणि तहसीलदार मॅडमनेही सांगितलं की जोपर्यंत आता मेरिटाईमवाले येऊन हे सगळं मापणी वगैरे करत नाही आहेत तोपर्यंत या लोकांना परमिशन नाही दिलेली आहे इथे रेती काढण्यासाठी. पण कालपासून ते सगळं चालूच आहे. तर याच्यावर प्रशासनाचं काय, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही इतक्या वेळा सांगून सुद्धा दाद का घेतली जात नाही? आम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलो की ते सांगतात ते त्यांचं काम आहे, ते सांगतात ते आमच्या अधिकाऱ्याखाली येत नाही, ते त्यांचं आहे. तर हे सगळे जर एकमेकाकडे बोटं दाखवत बसतील तर मग आम्ही जायचं कोणाकडे? आणि आम्हाला सांगतात की तुम्ही कायदा मोडायचा नाही, पण जिथे या लोकांना टेंडरमध्ये ज्या काही नियम, जे काही निर्बंध, अटी ज्या सांगितलेल्या आहेत ते फॉलो होत आहेत की नाही हे बघायला त्यांचा कोणीच अधिकारी इथे नाही आहे. वस्तुस्थिती इथे जी आहे, आम्हाला सांगतात तुम्ही घरी जा. आम्हाला दिवसा तर दिवसा आम्ही यांच्या मागून असतो, आम्हाला रात्री सुद्धा झोप नाही आहे कारण यांच्या इंजिनांचे आवाज इतके असतात. आम्ही करायचं काय? आज आम्ही इथे स्पीकर लावतात बोटींवर, हे भैये लोक स्पीकर लावतात. आम्हाला घरी झोपता येत नाही, घरी जाऊन उपयोग काय? आम्ही इथेच आंदोलन करतोय. आमची ही मागणी आहे की जोपर्यंत ते अधिकारी येऊन इथे मापणी वगैरे करत नाहीयेत, निदान तोपर्यंत तरी ह्यांचा वाळू उपसा बंद करावा. हे आदेश काल निघाले आहेत, पण हे उन्मत्त लोक अजून सुद्धा इथे वाळू उपसा करतायत. मग याच्यावर प्रशासनाचा काही कडक निर्बंध आहे की नाही, किंवा कायद्याला यांनी खिशात घातलेला आहे की नियम फक्त आम्हा स्थानिकांनी पाळायचे आणि हे जे मनमानी करतील ह्यांचं हे चालवून घेतलं जाणार आहे? तर याचं उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावं. पाटील, आम्ही इकडचे स्थानिक मच्छीमार तोंडवळीतील ही वाडी करंजेवाडी आणि ही अवैधपणे वाळू साठा काढतायत इकडे. त्यांचे कायम नागर टाकलेले आहेत, त्यामुळे इकडच्या मच्छीमार उपासमारीची वेळ आलेली आहे. कालावली ते तळाशीलच्या टोकापर्यंत असे रात्रंदिवस यांचे जाळे हे टाकलेले आहेत नागर. त्यामुळे उपासमारीची अक्षरशः वेळ आलेली आहे. जायलाच नको मारायला कधीच. निदान दिवसाचे वाळू काढतात, रात्रीचे काढतात. त्याच्यातच कुठेतरी मारली तर त्यांचे होडी जाळी खेचत घेऊन जाणार आणि त्याच्यावरच ते उलटे हे करत राहतात. आमच्या बरोबर भांडतात गावच्या लोकांबरोबर. जाळी का मारतात तुम्ही? जाळी काढतात, एवढं आमचं सगळं नुकसान आहे याच्यात. या ठिकाणी आपल्या तोंडवळी तहसील भागात हा पूर्णपणे वाळूचा पट्टा असून आणि त्या ठिकाणी जी आपली कालावल खाडी आहे त्या कालावल खाडी क्षेत्रात हे बरेचसे अधिकृत अनधिकृत वाळू उत्खनन होत असतं. त्या उत्खननासंदर्भात आम्ही सर्व तोंडवळीवासीय यापूर्वी पण बरीच वर्षापासून या ठिकाणचं वाळू उत्खनन होऊ नये यासाठी आंदोलनं करतोय आणि आंदोलन करताना आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही. तरी पण आम्ही तोंडवळीची एक तळाशील वाडी आहे, त्यांनी 3-4 वर्षापूर्वी एक प्रजासत्ताक दिनी 15 ऑगस्टला आम्ही आंदोलन केलेलं होतं की आमचं जे तळाशील तोंडवळीच्या समोरचा खाडी आहे त्या ठिकाणचे कुठलंही अधिकृत अनधिकृतपणे वाळू उपसा होऊ नये यासाठी आम्ही तहसीलवासीय त्या याच्यात पूर्णपणे आंदोलन करून ठराविक इतर ग्रामस्थांनी आम्हाला त्यावेळेस पाठिंबा दिलेला होता. आणि त्याचंच एक महत्त्व म्हणून की तहसील समोरचे जे 2 भाग आहेत टेंडर पट्ट्यातले ते वगळले गेलेले आहेत. पण आमची अशी मागणी आहे की ती पूर्ण तोंडवळी गावाची खाडी कालावल खाडीतील जो गाळ उपसा आहे तो पूर्णपणे बंद व्हावा. गेली कित्येक दिवस तोंडवळी ग्रामस्थ इथे अनधिकृत वाळू उपसा जो होत आहे त्याला कंटाळून प्रशासनाकडे दाद मागत आहेत. गेली 20 दिवस मी स्वतः बघतोय. तहसीलदारांना पत्र देणं, महसूल तहसीलदारांना पत्र देणं, खनिकर्मला जाऊन भेटणं, कलेक्टरांना जाऊन भेटणं,
या सगळ्यात गोष्टींवरती फक्त त्यांना आश्वासनच दिली गेली आणि वाळू उपसावाले त्यांच्या दारात येऊन फटाके विटाके लावत आहेत. म्हणजे डिवचण्याची कामं इथे चालू आहे. आणि जी लोक इथे दाद मागत आहेत प्रशासनाकडे, त्यांच्या घरी जाऊन 15-15, 20-20 लोक घरी जातात, त्यांना धमक्या देत आहेत, तर तुका बघून घेतलं हे कुठेतरी चुकीचं दिसतंय. प्रशासनाकडे ज्यावेळी दाद मागायला गेले त्यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार स्वतः म्हणतात की हुबळीच्या माळ्यावरती 70 लोकांनी मला घेरलं. फार लाजिरवाणी गोष्ट आहे की इथे माफिया प्रवृत्तीची लोक तयार होत आहेत. काही लोक प्रामाणिकपणे काम करतात, तर काही लोक हे माफिया प्रवृत्तीने त्या लोकांना बदनाम करण्याचं काम इथे चालू आहे. आज आम्ही इथे आल्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटांकडनं मी जाहीर पाठिंबा इथे या लोकांना आंदोलनासाठी घोषित केलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.